आणि यानंतर एक दुःखद बातमी, ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं निधन झालेलं आहे। काल मुंबईत एका संगीत कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते। अमित भंडारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अमित, कार्यक्रमात दरम्यानच त्यांच्या छातीत दुखायला लागलं होतं अशी माहिती मिळत होती, काय तपशील? हृदयविकाराने त्यांचं खरं तर खूप काही दिवसांपूर्वी झालं होतं, पण या सगळ्यानंतर म्हणजे एक जी संगीत क्षेत्रातून आणि एकूणच एंटरटेनमेंट जगातून जी हळहळ व्यक्त होते, कारण यंदाच्या वर्षी 100वा चित्रपट त्यांचा पूर्ण होईल अशी एक आशा होती। उत्तम व्हायोलिन वादक आणि संगीतकार म्हणून नंदू होनपांनी नाव कमावलं होतं आणि जे आपण म्हणतो की भावगीत, भक्तिगीत, तर भक्तिगीतातला एक वेगळा पायंडा नंदू होनपांनी केलेला, कारण ज्या काळात सीडीचं किंवा एकूणच महत्व कमी होतं अशा वेळेला खरं तर त्यांनी ज्या पद्धतीचं सांगीतिक क्षेत्रातील योगदान दिलंय ते खूप महत्वाचं आहे। कारण भक्तिगीतं जी आज आपण ग्रामीण भागात सगळ्यात जास्त ऐकायला मिळतात किंवा त्या पद्धतीने पाहतो, तर त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा वाटा, कारण नॉन फिल्मी संगीतातलं सर्वात मोठं योगदान जे आता मराठीतलं मानलं जाईल तर ते नंदू होनपांचं असेल। विशेष गीत गंगा नावाचा आकाशवाणीवरचा कार्यक्रम असेल किंवा अगदी गायत्री मंत्राच्या लूप मध्ये चालणाऱ्या मंत्रापासून ते अगदी स्वामी समर्थ गजानन महाराज यांची सगळ्यांची भक्तिगीतं असतील, आरत्या असतील, त्यांना नंदू होनपांनी दिलेल्या चालीमुळे ते कायम लक्षात राहतील। विश्वास हा त्यांचा 96वा सिनेमा होता, पण यंदा तर त्यांचं ते स्वप्न होतं की या वर्षात एक 100 सिनेमांचा जो टप्पा आहे सांगीतिक क्षेत्रातला, चित्रपट संगीतातला, तो त्यांचं पूर्ण होईल असं वाटत होतं। ते स्वप्न त्यांचं अधुरं राहिलं असं म्हणता येईल। रेश्मा, अमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।